ई चलन प्रणाली सुरू, मात्र काही ठिकाणी सिग्नल बंद. रंबलिंग पट्ट्यांचा अभाव, नागरिक त्रस्त. नाशिक शहरात वाहतूक शिस्तीकरिता ई चलन प्रणाली प्रभावीपणे सुरू करण्यात आली असली तरी अनेक चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बंद अवस्थेत असून काही ठिकाणी रंबलिंग पट्ट्यांचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर तात्काळ ई चलनाची कारवाई केली जात आहे. हेल्मेट न वापरणे, सिग्नल तोडणे, ट्रिपल सीट बेल्ट न लावणे अशा प्रकारांवर दंड आकारला जात आहे. मात्र काही सिग्नलच बंद असल्याने वाहन चालकांना संभ्रम निर्माण होतो. सिग्नल बंद असताना नियमभंग झाल्याने ई चलन आल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी रस्त्यावर रंबलिंग पट्टे नसल्यामुळे वाहनांचा वेग कमी करण्यासाठी आवश्यक ती पूर्वसूचना मिळत नाही. विशेषतः शाळा, रुग्णालये आणि गर्दीच्या भागांमध्ये अशा पट्ट्यांची गरज असूनही ते नसल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाहतूक तज्ज्ञांच्या मते ई चलन प्रणाली प्रभावी ठरण्यासाठी सिग्नल यंत्रणा सुरळीत असणे, स्पष्ट रस्ते चिन्हे आणि रंबलिंग पट्टे आवश्यक आहेत. अन्यथा दंडात्मक कारवाईपेक्षा जनजागृती व पायाभूत सुविधा सुधारणा अधिक महत्त्वाची ठरते. नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की ज्या ठिकाणी सिग्नल बंद आहेत ते तातडीने दुरुस्त करावेत. तसेच अपघात प्रवण भागात रंबलिंग पट्टे बसवावेत. ई चलन प्रणालीसोबत मूलभूत सुविधा सुधारल्या तरच वाहतूक शिस्त खऱ्या अर्थाने लागू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वृत्तसंकलन रफिक सय्यद.